आता लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना दुप्पट पैसे मिळणार। बघा, लाडक्या बहिणींना दुप्पट पैसे मिळणार। 1 ऑगस्ट पासून 4 नवीन नियम लागू करण्यात आलेले आहे लाडक्या बहिणींसाठी। लाडक्या बहिणींना 1 ऑगस्ट पासून 4 आनंदाचे नियम लागू करण्यात आलेले आहे। या नियमांमुळे बहिणींना दुप्पट पैसा मिळणार आहे। बघा, एका नियमांच्या माध्यमातून बहिणींना दुप्पट पैसा मिळणार आहे, तर 3 नियमांच्या माध्यमातून बहिणींना वेगवेगळ्या आता लाभ दिला जाणार आहे। राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। ज्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसतील त्या बहिणींना दुप्पट पैसा आणि सोबतच वेगवेगळा लाभ दिला जाणार आहे। लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू करण्यात आली त्यावेळेस लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध योजना झालेली आहे। तर या योजनेच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींना वेगवेगळा लाभ दिला जातो आणि त्यासोबतच ज्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही त्यांच्यासाठी पण एक आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ज्या बहिणी या योजनेपासून अपात्र ठरलेल्या आहेत त्या बहिणींसाठी पण एक मोठा निर्णय घेतलेला आहे, कारण या 4 निर्णयामुळे लाडक्या बहिणींना पैसे सुद्धा वाढलेले आहेत। म्हणजे त्यांना आता जे 1500 रुपये भेटतं ते आता वाढून पैसे मिळणार आहे। किती पैसे वाढून मिळणार आहे ते सुद्धा माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। आणि यापुढे लाडक्या बहिणींना जे नवनवीन योजना आणलेल्या आहेत त्या योजनेचा लाभ तुम्हाला एकच पोर्टलवर आता घेता येणार आहे। तुम्हाला कुठं जायची गरज नाही। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे तर तुम्हाला याचा नक्की फायदा होईल। तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व फायदे सांगतो, कोणकोणता लाडक्या बहिणींना फायदा होणार आहे, कसं फायदा घेता येईल आणि काय डॉक्युमेंट वगैरे यासाठी मागण्यात आलेला आहे का, ते सर्व डिटेलवर आपण माहिती पाहूया। कारण लाडक्या बहिणींसाठी 1 ऑगस्ट पासून सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। सर्वात अगोदर तुम्ही लवकरात लवकर हे काम करून घेणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला बहिणींना दुप्पट पैसा दिला जाणार आहे। तर आता महत्त्वाची माहिती आपण पाहूया। राज्यात आतापर्यंत 20 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे। आता फक्त 16 जिल्ह्यात वाटप बाकी आहे। आज आणि उद्या 16 जिल्ह्यात सुद्धा पैसे वाटप होईल। राज्य शासनाने लाडकी बहीण योजना जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो आता 20 जिल्ह्यांमध्ये कंप्लीट झालेला आहे। जवळपास 16 जिल्ह्यांपैकी आज बाकी आहे, तर आज 16 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे वाटप आज कंप्लीट होणार आहे। राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे की या जिल्ह्यांमध्ये सुद्धा लवकरात लवकर पैसे वाटप कंप्लीट होणार आहे। पण त्यासोबत तुम्हाला महत्त्वाची माहिती देतो की बहिणींना जून आणि जुलैच्या हप्त्यासाठी वाट पाहावी लागली, पण आता असं होणार नाही। आता तुम्हाला 1 ऑगस्ट पासून निर्णय लागू होणार आहे। 1 ऑगस्ट पासून येणाऱ्या प्रत्येक महिन्याच्या 1 ते 10 तारखेच्या दरम्यान तुम्हाला पैसे वाटप होतील। बघा, येणारा जो पण आता महिना येतोय येणारा ऑक्टोबर, तर 1 ते 10 तारखेच्या दरम्यानच तुम्हाला दर महिन्याला पैसे दिले जातील तुमच्या अकाउंटला। आता तुम्हाला पूर्ण महिना वाट पाहावं लागणार नाही या निर्णयामुळे। बघा, हे जे 4 आनंदाचे निर्णय लागू झालेले आहे यामुळे काय होणार आहे की तुम्हाला आता पैशासाठी वाट पाहावं लागणार नाही की महिना संपतो तरी सुद्धा तुमच्या अकाउंटला पैसे जमा होत नाही। जसं की जून महिना संपला आणि जुलैमध्ये ते पैसे जमा झाले, आता असं होणार नाही। आता जर तुमचा जुलै संपेल तर जुलैमध्येच तो हप्ता तुम्हाला येईल। आता ऑगस्ट, बघा आता ऑगस्ट जो आता सुरू होतोय 1 ते 10 तारखेच्या दरम्यानच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील। आता पूर्ण ऑगस्ट तुम्हाला वाट पाहायची गरज नाही। ऑगस्ट त्यानंतर सप्टेंबर सुद्धा तसंच होणार आहे। 1 ते 10 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला पैसे जमा होतील। तुम्हाला पूर्ण महिना वाट पाहायची गरज नाही। आणि याच दरम्यान प्रत्येक महिन्याच्या 1 ते 10 तारखेच्या दरम्यान तुम्हाला जे आता पैसे जमा होणारे यासाठी आनंदाचे 4 नियम लागू करण्यात आलेले आहे। या 4 नियमांमुळेच बहिणींना सर्वात अगोदर पैसे येतोय, कारण हा जो GR जाहीर झालेला आहे हा GR आजच जाहीर झालेला आहे आणि या GRच्या माध्यमातून तुम्हाला सर्व काही डिटेलवर माहिती सांगतो की बहिणींना महत्त्वाचे 4 आणि आनंदाचे नियम कसं लागू झालेले आहेत। कारण या ज्या नियम आहेत या महत्त्वाचे नियम आहेत। आता सरकारने 4 नवीन नियम लागू केलेले आहेत। या नियमांमुळे बहिणींना अधिक लाभ मिळेल। बघा, बहिणींना या नियमांमुळे अधिक लाभ मिळेल आणि सोबतच जी पण नवीन योजना येईल याचा सुद्धा लाभ मिळेल। राज्य शासनाची जी पण योजना असेल या नियमांमुळे त्याचा सुद्धा फायदा होईल आणि येणारी लाडकी बहीण योजना आणि येणारी योजना दोघांचा याचा लाभ त्या शासनाने दिलेला आहे। राज्य सरकारने जो आता निर्णय घेतलेला आहे हा निर्णय लाडक्या बहिणींसाठी आणि लाडक्या बहिणींसाठीच घेतलेला आहे।
बहिणींना दुप्पट पैसे सुद्धा या निर्णयामुळे मिळणार आहे, कारण लाडकी बहीण योजनेसाठी आता सर्वात मोठं प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणून राज्य शासनाने कोणकोणते नियम लागू केलेले आहेत तो नियमांबद्दल आपण जाणून घेऊया। सर्वात अगोदर पहिला जो नियम लाडक्या बहिणींसाठी लागू केलेला आहे तो महत्त्वाचा आहे, तो आपण पाहूया। आता लाडक्या बहिणींना ऑक्टोबर पासून 21 रुपये मिळणार आहे। बघा, आता जो तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे जुलै महिन्याचा, तर जुलै महिन्याचा तुम्हाला लवकरच तुमच्या अकाउंटला आता 20 जिल्ह्यांपैकी वाटप झालेला आहे। उर्वरित 16 जिल्ह्यांमध्ये आज न उद्या 2 दिवसात तुमच्या खात्यात पैसे जमा होतील जुलै महिन्याचा। पण ऑक्टोबर पासून बघा, आता जो निर्णय लागू झालेला आहे, ऑक्टोबर पासून 21 रुपये प्रमाणे पैसे मिळणार आहे आणि सोबतच दर महिन्याचे पैसे 1 ते 10 तारखेच्या दरम्यान जमा होतील। आर्टिकल मध्ये आलेलं आहे। बघा, पहिल्याच नियमांमध्ये आपल्याला आनंदाची बातमी देऊन दिली की 21 रुपये प्रमाणे तुम्हाला पैसे मिळणार आहे आणि 1 ऑक्टोबर पासून बघा, आता तुम्हाला 1 ऑगस्ट पासून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता दिला जाणार आहे तो कसा 21 रुपये प्रमाणे आणि 1 ते 10 तारखेच्या दरम्यानच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील। या निर्णयानंतर महिलांना पैसे म्हणजे पैशासाठी हप्त्याची वाट पाहावं लागणार नाही। राज्य सरकारने याला पूर्णपणे मंजुरी दिलेली आहे। जे पेंडिंग काम होतं ते आता राज्य सरकारने पूर्ण केलेलं आहे। याला पूर्णपणे मंजुरी दिलेली आहे, कुठल्याही प्रकारचं ताळतूत केलेलं नाही। राज्य सरकारने जो निर्णय घेतलेला आहे की लाडक्या बहिणींना आम्ही 21 रुपये देणार आणि दर महिन्याचा त्याच तारखेला आम्ही पैसे जमा करू। जसं की आता जुलै महिन्यासाठी पूर्ण महिना वाट पाहावा लागला, आता तुम्हाला ऑगस्ट साठी आता वाट पाहावं लागणार नाही। ऑगस्ट मध्ये तुम्हाला लवकरच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील 1 ते 10 तारखेच्या दरम्यान। 1 ते 5 तारखेच्या दरम्यानच आपण म्हणावं असं सुद्धा होऊ शकतं। 1 ते 5 तारखेच्या दरम्यानच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील। डीबीटीच्या साठी तुम्हाला 4 दिवस लागतात, म्हणून 1 ते 10 तारीख त्यांनी दिले असेल। असं राज्य सरकारने आता पूर्णपणे याला मंजुरी दिलेली आहे आणि राज्य सरकारने जो आता निर्णय लागू केलेला आहे तो पहिला जो निर्णय आहे तो कशासाठी आहे, राज्य सरकारने 21 रुपये घेतलेला आहे तो पहिला निर्णय आणि 1 ते 10 तारखेच्या दरम्यान तुम्हाला पैसे जमा होतील हा पहिला निर्णय झालेला आहे। आता दुसरा जो निर्णय झालेला आहे तो सुद्धा लाडक्या बहिणींसाठीच झालेला आहे। दुसरा निर्णय सुद्धा आनंदाचा आहे, बहिणींसाठीच घेतलेला आहे, तो म्हणजे ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही। बघा, आता भरपूर अशा तुम्ही न्यूज ऐकला असेल की लाडकी बहीण योजनेसाठी आता 26 लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। कालच बातमी आलेली आहे की 26 लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत लाडक्या बहिणींसाठी। आता त्या बहिणींसाठी पण आनंदाची बातमी आहे आणि आतापर्यंत ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही त्यांच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे। म्हणजे हा जो दुसरा निर्णय घेतलेला आहे अशा बहिणींसाठी ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही आणि दुसरी कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नाही, जर त्यांना दुसरी कुठल्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल सोबतच लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घ्यायचा असेल तर हा दुसरा निर्णय त्या बहिणींसाठी घेतलेला आहे। अशा महिलांसाठी आता नवीन पोर्टल तयार करण्यात येणार आहे। बघा, आता या ज्या बहिणी असणार आहे यांच्यासाठी नवीन पोर्टल, ज्या पद्धतीने तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरला एक पोर्टल आहे त्याच पद्धतीने आता एक नवीन पोर्टल तयार करण्यात येणार आहे। त्यांना आता दुसऱ्या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाणार आहे। ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जात नाही त्यांना आता दुसऱ्या योजनेच्या माध्यमातून त्यांना लाभ दिला जाणार आहे। योजनेच्या माध्यमातून त्यांना जो लाभ आता दिला जाणार आहे तर अशा बहिणींना ज्या खरोखर गरजू बहिणी आहेत ज्यांना लाभ भेटलेला नाही, काही ना काही कारणानिमित्त त्यांना लाडकी बहीण योजनेपासून काढण्यात आलेला आहे, तर त्यांनी आता घाबरून जाऊ नाही, कारण त्यांना आता राज्य सरकारची जी दुसरी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आता लाभ दिला जाणार आहे। बघा, आता जो लाभ तुम्हाला दिला जाणार आहे तो दुसऱ्या योजनेच्या माध्यमातून सर्व बहिणींना दिला जाणार आहे। या पोर्टलमुळे बहिणींना अधिक लाभ मिळेल आणि वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांना अजून लाडकी बहीण योजनेचा 1 रुपये सुद्धा मिळत नाही त्यांना सुद्धा आता याचा फायदा होणार आहे। बघा, कोणाला फायदा होणार आहे, ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही आणि ज्या बहिणींना आतापर्यंत सरकारी कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नाही त्या बहिणींना या पोर्टलमुळे वेगवेगळा लाभ दिला जाणार आहे। बघा, आता ऑगस्ट मध्ये भरपूर अशा योजना आहेत, या योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी आता शासनाने निर्णय घेतलेला आहे। आता तुम्हाला राज्य सरकारने जो निर्णय घेतलेला आहे तो राज्य सरकारने अशा बहिणींसाठी निर्णय घेतलेला आहे। दुसरा जो नियम घेतलेला आहे तो ज्या बहिणींना कुठल्या ना कुठल्या तरी योजनेचा लाभ भेटलाच पाहिजे त्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। आता हा दुसरा निर्णय। आता तिसरा निर्णय सुद्धा लाडक्या बहिणींसाठीच घेतलेला आहे। बघा,
तिसरा जो निर्णय आहे तो म्हणजे महिलांना आता जी पिठाची गिरणी मिळणार आहे। बघा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। ज्यावेळेस योजना सुरू झाली त्यावेळेस एक मोठी चर्चा सुरू होती की लाडक्या बहिणींना पिठाची गिरणी वाटप होणार आहे, याची फक्त चर्चा होती। पण आता याचा जो GR मध्ये आलेला आहे की राज्य सरकारने जो GR जाहीर केलेला आहे त्या GR मध्ये आपल्याला माहिती दिसून येत आहे की लाडक्या बहिणींना राज्य सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे, याला पूर्णपणे मान्यता भेटलेली आहे की बहिणींना पिठाची गिरणी वाटप होणार आहे। बघा, याला मान्यता भेटलेली आहे। राज्य सरकारने जो आता निर्णय घेतलेला आहे की लाडकी बहीण योजनेसाठी आता ज्यांनी पात्रता असेल त्यांच्यासाठी पिठाची गिरणी म्हणजे घरकुटी त्यांना आता दिले जाणार आहे। आपण चक्की म्हणतो याला, चक्की सुद्धा आता घरकुटी चक्की जी असते छोटी मिनी, तर त्या आता प्रत्येक बहिणींना घर बसल्या दिले जाणार आहे। आता हा तिसरा निर्णय, ज्या महिलांनी पिठाची गिरणीसाठी अर्ज केला होता आता त्यांना पिठाची गिरणी मिळणार आहे। बघा, जर तुम्ही पिठाची गिरणीसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला पिठाची गिरणी वाटप होणार आहे। जर लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस भरपूर अशा योजना आहे, शिलाई मशीन योजना आहे, पिठाची गिरणी योजना आहे। तसंच पिठाची गिरणीची योजनेसाठी फॉर्म आला होता, त्यावेळेस जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पिठाची गिरणी मिळणार आहे। आणि जर कदाचित महिलांनी पिठाची गिरणीसाठी अर्ज केला नसेल, जर तुम्ही अजून अर्ज केला नसेल त्यावेळेस तुम्ही अर्ज केला नसेल तर आता नवीन फॉर्म भरता येणार आहेत। बघा, आनंदाची बातमी आहे। जर तुम्ही अजून पिठाची गिरणीसाठी फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला आता नवीन फॉर्म भरता येणार आहे। सर्व लाडक्या बहिणींना घरोघरी चक्की मिळणार आहे। बघा, सर्व लाडक्या बहिणींना घरोघरी चक्की मिळणार आहे, यासाठी काही पात्रता नाही, यासाठी फक्त तुम्हाला कागदपत्राची मागणी करण्यात आलेली आहे। याचं पोर्टलवर बघा, आता या पोर्टलवर तुम्ही याचा फॉर्म भरू शकता। याचा फॉर्म कसा भरायचा यावर जसं एक अपडेट आलं ते अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण जसंही नवीन नोटिफिकेशन आलं तुम्हाला लगेच मी माहिती देतो। पिठाची गिरणीसाठी कसा फॉर्म भरायचा, काय भरायचा, डिटेलवर तुम्हाला माहिती देतो। तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। आता पाहूया चौथा आणि महत्त्वाचे नियम लाडक्या बहिणींसाठीच घेतलेला आहे, तो सुद्धा महत्त्वाचा आहे। चौथा निर्णय आहे अन्नपूर्णा योजनेबाबत। बघा, आता अन्नपूर्णा योजना ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू झाली त्याच्या अगोदरच अन्नपूर्णा योजना सुरू आहे। या योजनेच्या माध्यमातून अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून प्रति महिना 1200 रुपये मिळत होते। बघा, आता लाडक्या बहिणींना प्रति महिना 1200 रुपये देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला होता, तो आता वाढून 2500 रुपये करण्यात आलेला आहे। बघा, आनंदाचीच बातमी आहे, कारण अन्नपूर्णा योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल, जर आतापर्यंत तुम्हाला लाभ मिळत असेल तर अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून आता 1200 वरून 2500 रुपये लाभ मिळणं सुरू झालेला आहे। आता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता अन्नपूर्णा योजनेसाठी फॉर्म भरला आहे की नाही। अन्नपूर्णा योजनेचा कोणाला लाभ दिला जाईल, फक्त गॅस कनेक्शन, आता जे गॅस कनेक्शन वगैरे असतं ते महिलांच्या नावावर असणे गरजेचं आहे आणि सोबतच अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरलेला असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला लाभ दिला जाणार आहे। बघा, आता लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस अन्नपूर्णा योजनेचा सुद्धा भरपूर बहिणींना लाभ घेतलेला आहे, तुम्हाला सुद्धा लाभ मिळाला असेल। जर तुम्ही अजून अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेत नसाल तर तुम्हाला यावर डिटेलवर मी माहिती देणारच आहे। तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही अन्नपूर्णा योजनेसाठी फॉर्म भरला आहे की नाही आणि आतापर्यंत तुम्हाला किती पैसे भेटले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता। असे राज्यातील नवनवीन योजना लागू झालेल्या आहे। महिलांना याचा नक्कीच फायदा होईल आणि महिलांनी याचा नक्कीच फायदा घेतला पाहिजे। महाराष्ट्र सरकारचा जो नियम आहे, राज्य सरकारने मोठमोठे निर्णय घेतलेले आहे, तर याचा नक्की लाडक्या बहिणींना फायदा होईल। लाडकी बहीण योजनेच्या जसं प्रति महिना लाडक्या बहिणींना पैसे दिले जातात, असंच वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना पैसे मिळत राहील आणि असंच राज्य सरकारची योजना सुरू राहील। तुम्हाला काय वाटतं बरं, कोणकोणत्या योजनेबद्दल तुम्हाला लाभ मिळतोय आणि कोणत्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला लाभ मिळत नाही, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते भेटले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।